नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो जी गुरु मानस सरा. प्रसाद वाक्य मुक्ता करा. अनन्य भक्त मराळ निकरा. चरणी थारा तुझपासी. सदाश्रया महा उदारा. घालुनी प्रसाद मुक्त चारा. देऊनी निज विश्रांती आसरा. एरधारा चुकवीसी. काय तो साई सिद्धाश्रम. दर्शने निवे संसार श्रम. निकटवर्ती भवभ्रम. दौडी अविश्राम सहवासे. साई मूळ निराकार. भक्त कादा लागी साकार. करुणी माया नदीचा स्वीकार. खेळला साचार नटदैसा. ऐसिया साईचा अणुध्यानी. क्षणभर जाऊ शिर्डी स्थानी. 2 प्रहराच्या आरती मागुनी. लक्ष लावूनी पाहूया. मध्यानी आरती पाठी. येऊनी मशिदीच्या काठी. महाराज अति कृपादृष्टी. उदिवाटीत भक्तास. भक्तही प्रेमळ उठाउठी. घालत समचरणी मिठी. उभ्याने मुख न्याहाळता दृष्टी. भोगित बृष्टी उदीची. बाबाही भरभरोनी मुष्टी. घालत भक्तांच्या कर संपुटी. अंगुष्टे लावित तयांच्या ललाटी. प्रेमपोटी अनिवार. जा भाऊ जा जेवावयास. जा अण्णा तू खा सुग्रास. जा उघे जा निजस्थानास. प्रत्येकास वदत ते. आता जरी ते पाहून मिळे. परी ते सर्व गत सोहळे. शिर्डीस त्या त्या स्थानी त्या त्या वेळे. दृढ ध्यान बळे दिसतात. असो ऐसे करुणी ध्यान. अंगुष्ठापासून मुखावलोकन. प्रेमे घालुनी लोटांगण. कथा अनुसंधान चालवू. गत अध्यायीच्या अंती कथिले होते श्रोत्या प्रती. की बाबा ही मोलकरणी हाती. अर्थश्रुतीचा उकलविला. ईशावास्य भावार्थ बोधिनी. आरंभिली होती गणुदासानी. आशंका उपस्तास सद्गुरु चरणी. घातली नेऊनी शिर्डीस. बाबा ते वदले जे वचन. तुझ्या या शंकेचे निवारण. करील काकांच्या घरची मोलकरीण. जाशील परतून ते समयी. त्याची की सांप्रत कथानुसंधान. आता येथून चालवू आपण. श्रोती होई जे दत्तावधान. होईल श्रवण अविकळ. संस्कृत भाषा भिज्ञार्थ. ईशवाखोपनिषदर्थ. ओवीद्वारा पदपदार्थ. संकलितार्थ विवरावा. ऐसी आस्था धरुणी मनी. ईशावास्य भावार्थ बोधिनी. प्राकृत भाषा सुगम साधनी. गणुदासानी आरंभिली. गूढार्थ प्रचुर हे उपनिषद. भाषांतर झाले पद प्रपद. विना अंतर्गत रहस्यबोध. होईना आनंद मनाते. चारुवेदाचे जे सार. तेच उपनिषदाचे भांडार. हरी गुरु कृपा नसल्यावर. अतिदुस्तर गाठावया. म्हणून कोणी मी सज्ञान. आपल्या मते करोनी यज्ञ. करतो उपनिषदाचे आकलन. प्रतिपादन यथार्थ. तर ते कल्पांतहीन घडे. हे तो गुरुकृपा नसता साकडे. गुप्त प्रमेय हाती न चढे. मार्गी अवघडे पदोपदी. त्याची जो गुरुपदी जडे. तया नाही अणु मात्र साकडे. तयाची या दृष्टी पुढे. आपोआप उघडे गूढार्थ. आत्मज्ञानाचे जे शास्त्र. जन्म मरण उच्छेदक अस्त्र. जे निराभिमान निस्संग मात्र. त्याची सत्पात्र विवेचना. ऐसियाची कास धरिता. क्षणात उपजे अर्थबोधकता. बुद्धीची जाई प्रतिबद्धकता. होय विशदता गूढार्थी. ईशावास्य प्रकृती आणता. दासगणूची हेचा अवस्था. परिसाईनाथे कृपा करता. तद दुर्गमता विराली. गिरवाण भाषेचे अल्पज्ञान. तथापि आचार्य विद्यारण्य. वंदुनी श्री साईचे चरण. ओवी लेखन आदरिले. गणुदास वाणी दुग्धधारा. प्रसाद साईचा तयात शर्करा. तेथील माधुर्य परंपरा. क्षणैक आदराजी श्रोते. असो हे बोधिनी दिग्दर्शन.
हृदय तारता करा मुलावलोकन. या मतकथेचे अनुसंधान आहे की आन अवधारा. निज भक्ता करता ग्रंथावलोकन. आढळे जदी दुर्बोध वचन. महाराज करती समाधान. बोलल्या वेण कैसे पा. हाच्या या कथेचा हेत श्रोतया व्हावा तात्पर्ते विदित. इतकेनी माझे मनोगत दत्तचित्त परिसाजी. ओवीबद्ध टीका केली विद्वज्जनासी मान्य झाली. गणुदासाची मनीषा फिटली आशंका राहिली ती एक. मांडली ती पंडितासमोर उहापोह केला थोर. परी होईना समाधान पर शंका निर्धार कोणाही. इतक्यात शिर्डीस काही कारणे दासगणूचे घडले जाणे. आशंकेचे निवारण होणे सहजपणे झाले की. घेऊ गेले साईंचे दर्शन मस्तकी धरले श्रीचे चरण. करुणिया साष्टांग वंदन सुखसंपन्न झाले. संत कृपेचे अवलोकन संतमुखीचे मधुर वचन. संताचे जे सुहास्य वदन कृतकल्याण भक्तगण. केवळ संतांचे दर्शन करी सकळ दोषाचे क्षालन. जयासी त्याचे नित्य सन्निधान काय ते पुण्य वर्णावे. केवळ संतांचे दर्शन करी सकळ दोषांचे क्षालन. जयासी त्यांचे नित्य सन्निधान काय ते पुण्य वर्णावे. का गणू कोठून आगमन पुसती बाबा वर्तमान. कुशल आहे ना समाधान चित्त प्रसन्न सर्वदा. गणदास देती प्रत्युत्तर आस्था आपले कृपाछत्र. किमर्थ व्हावे म्या खिन्नांतर आनंद निर्भर असे मी. आपणही हे सर्व जाणता लोकोपचारार्थ प्रश्न करता. मीही जाणून आहे चित्ता कुशल वृत्ता का पुसता. स्वये मज करवी आरंभ करविता पुढे तो रंग रूपास येता. मध्येच ऐसी मेख मारिता कोणाही उकलता उकलेना. ऐसे परस्पर चाले भाषण कर्त गणुदास पाद संवाहन. ईशावास्य भावार्थ बोधन संबोधे प्रश्न पुसिला. ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहू जाता अडखळे लेखणी. शंका कुशंका राहती मनी बाबा त्या उकलूनी सांगाव्या. साध्यंत घडला तो जो प्रकार केला बाबांच्या पायी सादर. आशंका ही दुर्निर्वार मांडली समोर बाबांच्या. गणदास विनवी साईनाथा माझे ग्रंथ परिश्रम वृत्ता. ही या ईशावा वास्याची कथा आपण सर्वदा जाणता. आशंका दूर झाल्या विना ग्रंथ या उकल पडेना. महाराज देती आशीर्वचना प्रसन्न मना असे तू. काय रे याता आहे कठीण जाता आली या स्थळी परतोन. त्या काकाची मोलकरीन शंका निवारण करील की. काका ते भाऊसाहेब दीक्षित बाबांचे एक प्रेमळ भक्त. काया वाचा मने सतत गुरुसेवा निरत सर्वदा. प्रख्यात मुंबापुरी नगरी तेथून अल्प अंतरावरी. पार्ले नाम ग्रामाभितरी राती हरी भाऊ ये. खरे नाव तयांचे हरी आई बाप्पे ठेवले घरी. जन म्हणती भाऊसाहेब जरी बाबांचे परी तिसरेच. महाजनीस बडे काका निमोणकरास म्हातारे काका. भाऊसाहेबास लंगडे काका बंब्या काकाही म्हणती ते. आई बापे ठेविता एक राशीचे ते असते आणिक. टोपण नावे ही मारती हाक तृती ही अनेक परीची. महाराज ठेविता नामे निराळी तीच मग चालती वेळोवेळी. जाणो तीच मग बिरदावळी प्रेम समेळी धरते जी. कधी भिक्षू कधी काका बाबांनी पाडला हाची शिक्का. मग त्याच नामे शिर्डीत लोका प्रसिद्ध काका झाले. आश्चर्य वाटले गणदासा आश्चर्य सकळाचे मानसा. काय काकांची मोलकरीण आयसा उलगडा कैसा करणार. मोलकरीण ती मोलकरणीन काय तिचे असावे शिक्षण. ती काय आयसा विचक्षण वाटे विलक्षण हे सारे. कोठे श्रुतीची अर्थव्युत्पत्ती कोठे मोलकरणीची मती. महाराज ही तो थट्टा करती जनवदती येणे परी. महाराज केवळ विनोद करती ऐथेच वाटले सर्वा चित्ती. परी बाबाच्या विनोदोक्ती सत्यची गमती गणदासा. परसून त्या साईच्या बोला साई बोले आवलेला. सत्कृत दर्शनी वाटले जनाला दास गणवला ते सत्य. साई बोलले अवलीला
परी बोला माझी लीला, सर्व सर्वदा पहावयाला आतुर झाला जनलोक. असो वा नसो विनोदवाणी, कदा नाही ती होणे निष्कारणी. बाबांच्या एकेका अक्षरागणी असती खाणी अर्थाच्या. बाबा जे जे वाचे वदत, बोल नव्हते ते ब्रह्मलिखित. एकही अक्षर न होई व्यर्थ, साधिल कार्यार्थ वेळेवर. ही दृढ भावना दासगणूंची, असो कैसी ही ती इतरांची. निष्ठा जेथे जैसी जयाची, फळ तयासी तैसेच. जैसी भावना तैसे फळ, जैसा विश्वास तैसे बळ. अंतःकरण जैसे प्रेमळ, बोधही निर्मळ तैसाच. ज्ञानी याचा शिरोमणी, मिथ्या नव्हे तयाची वाणी. निज भक्ताची पुरवावी मागणी, हृदय हे चरणी बांधिले. गुरुवचन नव्हे अन्यथा, मन लावणे परिसाही कथा. हरेल सकळ भवव्यथा, साधन पंथा लागाल. नेहमीप्रमाणे अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती, गुरुदेव, श्री गुरु, कुलदैवत, सीतारामचंद्र आणि सद्गुरू साईनाथ यांना नमन करून हा अध्याय पुढे सुरुवात केलेली आहे. साई हे मूळ निराकार आहेत, पण भक्तांसाठी त्यांनी आकार धरलेला आहे. जसं माया असते जी काय काय दाखवते आपल्याला ब्रह्मांडामध्ये खऱ्या खोट्या भास, त्याप्रमाणे माया नटीचा स्वीकार करून बाबांनी हे लोकांसाठी आपलं रूपडं धरलेलं आहे. आता आपण काय करू, साईंचं ध्यान आठवू, आपण मनाने शिर्डीला जाऊ आणि 2 प्रहराची आरती कशी होते ते लक्ष लावून पाहू. मग आरतीच्या पाठी काय होतं, दुपारच्या वेळी महाराज मशिदीला असतात. मग तिथं प्रेमळ उठाउठी भक्त येतात. बाबा त्यांना भरभरून काय उदी देतात. काही लोक बाबांचा चेहरा बघत राहतात, त्यांच्या अंगावर पण बाबा उदी टाकतात, त्यांच्या चेहऱ्याला लावतात, डोक्याला लावतात आणि जा भाऊ जेवायला, जा अण्णा सुग्रास खायला, असं सगळ्यांना सांगतात. आता मग हे गोष्टी नाही, आपल्या बाबा आता राहिले नाही, पण आपण मनानं तिथं पोचून जर खरंच ध्यान केलं तर त्यावेळच्या ह्या गोष्टी देखील तुम्ही पाहू शकतात. आता मागील अध्यायात सांगितलं होतं की दासगणू काहीतरी एका ग्रंथाचं म्हणजे संस्कृत ग्रंथाचं प्राकृतमध्ये भाषांतर करत होते. तर ग्रंथाचं नाव आहे ईशावास्य आणि त्याचं त्यांनी ईशावास्य भावार्थ बोधिनी. जशी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरांनी केलेली आहे, तशी ही ईशावास्य भावार्थ बोधिनी. खरं ते उपनिषद आहे. ईशावास्योपनिषदार्थ मग त्याचा अर्थ सामान्य लोकांना संस्कृत येत नाही, तर प्राकृत भाषेत करावं. बाबांची आज्ञा घेऊनच याची सुरुवात केली होती. पण काही ठिकाणी त्यांना ते शब्द आडले, काही समजेना आणि मग त्याशिवाय त्याचा आनंद नाही ना, तो ग्रंथ पुरा नाही करता येत. जर अर्थच नाही समजला तर उगाच त्याचा अर्थ काय सांगणार, असं त्या दासगणूंना झालं होतं. मग त्यांनी अनेक पंडितांपुढे हे शब्द हा प्रश्न मांडला बाबा की ह्याचा अर्थ काय आहे, मला लागत नाही, तुम्हाला लागतो का बघा. पण कुणालाच काही ह्याचा अर्थ लागत नव्हता. मग त्याच दरम्यान ते एकदा शिर्डीमध्ये आले. आता शिर्डीत आले की सहजच बाबांकडे जाणार, दर्शन घेणार आणि त्यांचा जो प्रश्न आहे तो विचारणार, हे ठरलेलंच होतं. आले बाबांच्या जवळ, बाबांचे पायाचं डोकं ठेवलं त्यांच्या पायावरती आणि जसं काय गोड बोलणं दोघांचं पण. गणुदासांचं बोलणं म्हणजे दुधाच्या धारा, तर साईंचं बोलणं म्हणजे त्याच्यामध्ये टाकलेली शर्करा आहे, असं ते आहे. तर मग सांगितलं की बाबा मी ईशावास्योपनिषद मी करत आहे, तुमच्याच आशीर्वादानं, तुम्हीच सांगितलं. आता कसं हा बाबांनी विचारलं, काय मामा कसं आहे का दासगणू, बरं आहे का. तर म्हणे मी बरंच आहे महाराज, तुमची कृपा आहे तर मी कसा वाईट असणार. पण तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे खरी आतली गोष्ट काय आहे ती. तुम्हीच एखादी गोष्ट करायला सांगता आणि तुम्हीच त्याच्यामध्ये एखादी मेख मारून ठेवता. अरे बाबा काय झालं. मग सांगितलं हे मला अडलेलं आहे, मी काय करू. अरे काय मोठं अवघड आहे म्हणे, तू इथून परत गेलास मुंबईला की तुला म्हणे काकासाहेब दीक्षितांची मोलकरीण ह्याचा अर्थ सांगेल. मग लोकांना सगळ्या वाटलं बाबा काहीतरी विनोद करत आहेत, बाबांची विनोद बुद्धी. अहो ती मोलकरीण काय, तिचं शिक्षण ते किती, आणि ती ह्या ईशोपनिषदाची अर्थ सांगणार चुकलेला, कसा काय सांगणार. पण दासगणूंना मात्र महाराजांचं वचन खरं मानलं त्यांनी की नाही आपल्याला कळेल, बाबांचं वचन कधी खोटं ठरणार नाही. बाबा जो पण विनोद बोलतात तो विनोदातला पण शब्द आणि शब्द खरा असतो. लोकांचं म्हणणं काय होतं, मोलकरीण ती मोलकरीण,
की काय अर्थ सांगणार. पण ह्यांना काय वाटत होतं, ईशावास्योपनिषदार्थाचा अर्थ बाबा म्हणालेत ना, मग मोलकरीण सांगल. आता हे काका दीक्षित म्हणजे कोण, तर हे पार्ल्याला राहायचे. हे बाबांचे निस्सिम भक्त होते. तर बाबांनीच कित्येक लोकांची स्वतःहून टोपण नावं ठेवलेली होती. खरं त्यांचं नाव होतं हरी, आईबापांनी ठेवलं. मग माणसाचं कसं असतं, पाळण्यातलं नाव वेगळं असतं, परत वापरातलं नाव वेगळं असतं. मग काही लोक टोपण नाव ठेवतात, त्याने हाक मारतात. तसं लोक त्यांना भाऊसाहेब म्हणायचे. पण बाबांचं तिसरंच ना बाबा महाजनीला बडे काका म्हणायचे, निमोणकराला म्हातारे काका म्हणायचे, भाऊसाहेबाला लंगडे काका म्हणायचे, बंब्या काकाही म्हणायचे. आईबाप नावं ठेवायचे एक आणि महाराज म्हणायचे दुसरंच. तर या काकासाहेबांना, त्यांना नाव काकासाहेब दीक्षित, त्यांना हे बाबांनी पाडलं. कधी भिक्षू काका, कधी काका, मग ते लोक त्याच नावाने ओळखत होते. पण सगळ्यांना म्हणजे एक उत्सुकता लागली की खरंच दासगणूला आता त्यांची जी मोलकरीण आहे ती काय सांगते हे आपण आता पाहावं. खरं काय आहे, तर या गुरूंनीच आपल्या पायामध्ये ते ब्रीदाचं तोडर बांधलं आहे. म्हणजे काय की ब्रीद, की जी पण माझ्या भक्ताची काही अडचण आहे, इच्छा आहे, ती मी पुरवली पाहिजे, असं ब्रीद तर चरणी बांधलेलं आहे. गुरुवचन नव्हे अन्यथा, मन लावणे परिसाही कथा, हरेल सकळ भवव्यथा, साधन पंथा लागाल. परतले गुणदास पारले ग्रामी, काकासाहेब दीक्षित धामी, उत्कंठा काकाची मोलकरीण कामी, पडते कैसी मी पाहीन. दुसरे दिवशी प्रथम पहरी, गणदास असताशे जेवरी, साखर झोपेच्या आनंद भीतरी, तै नवल परली वर्तली. कोण्या ती एक कुणब्याची पोरी, गात होती मंजुळ स्वरी, खोचली ती सुंदर लकेरी, जिवारी गणुदासाच्या. दीर्घ आलापयुक्त ते गाणं, जयात मंजुळ पदबंधन, परसवून तल्लीन झाले मन, लक्ष देऊनी ऐकती. खडबडूनी जागे झाले, गीतार्थ बोधनी लक्ष वेधले, साय चित्ताची ऐकचित राहिले, प्रसन्न झाले आभ्यंतरी. म्हणती ही कोणाची पोर, गातसे गंभीर आणि सुस्वर, ईशावास्याचे ते कोडे थोर, उकलले पारकी हिने. असो हीच ती मोलकरीण, पाहू तरी आहे कोण, जिच्या असंस्कृत वाणीमधून श्रुत्यार्थ खूण पटविली. बाहेर जाऊन जो पाहती, खरंच कुणब्याची पोर होती. ती काकाच्या मोरीवरती घासीत होती बासने, शोधांती कळली नवलपरी, होत तेव्हा होते दीक्षिताचे घरी, नाम्या गडी तयाची चाकरी, बहीण ही पोरी तयाची. हीच ती काकांची मोलकरीण, गीते या झाले शंका निवारण, रड्यामुखी वेद गायन, संती कायन केले जी. ऐसे ते पोरीचे गायन, झाले दासगणूंचे समाधान, बाबांच्या थट्टेचेही महिमान, आले की कळून सकळाते. कोणी म्हणती गणदास, बैसले होते देवपूजेस, काकांचे ते देवघरास, तदा या गीतास परिसिले. असो जे ऐसे असेल तैसे, तात्पर्य एकची असे, महाराज निज भक्ता शिकवित कैसे, अनेक मीसे अवलोका. ठाईच वैसोनी मजला पुसा, उगीच का रानो माळी घेऊसा, पूर्वे तो मी तुमचा दिवसा, एवढा भरवसा राखावा. असो मी भरलो सर्व ठाई, मज विनरिता ठावची नाही, कुठे कसाही प्रगटे पायी, भावा पायी भक्ताच्या. असो ती 8 वर्षाची पोर, कासेसे एक फाटके पटकुर, परिनारिंगी साडीचा बडीवार, गाई ती सुस्वर गीतात. काय त्या साडीचा भरजर, काय त्या साडीचा काठ सुंदर, काय मौजेचा तिचा पदर, यातची ती चूर गाताना. खायला मिळेना पोटभर, चिंदिना वेडाया बोटभर, परी कोणाच्या नारिंगी साडीवर, हर्ष निर्भर ती दिसली. पाहून ती याची दैन्यस्थिती, ती मनाची रंगेल वृत्ती, किंवा उपजली गणुदासाप्रती, काय निवेदती मोरेश्वरा. पाहो हिचे अंग उघडे, द्याके तिला एखादे लुगडे, रुजू होईल ईश्वराकडे, पुण्य घडेल तुम्हा ते. आधीच मोरेश्वर कृपामूर्ती, वरी दासगणूंची विनंती, सुंदर साडी खरेदली करीती, आनंदे अर्पिती पोरीचे. नित्य खाणारी ती कदान्न, तिस लाभावे पंचपक्वान्न, तेवी ती मुलगी सुप्रसन्न, झाली पाहून ती साडी. दुसऱ्या दिवशी ती ल्याली साडी, फेरेधरी ती खेळे फुगडी,
दिसली इतर पोरींवर कडी, मोठी आवडी साडीची. परते पुढे दुसरे दिवशी, साडे ठेवून पडदणीसी, गुंडाळी पूर्वील पटकुरासी, परी हिरमुसी दिसेना. नाही ल्याली केली जोगवण, तथापि तिचे पूर्वील दैन्य. गणदासा भासे झाले विच्छिन्न, भावनेच्या भिन्नत्वे. नवी साडी ठेवली सदनी, जरी आली फाटके नेसुनी, परी ती दिसेना खिन्न मनी, नव्हती की उणीव साडीची. असमर्थपणे फाटके लेणे, समर्थपणे ही तैसेच करणे, या नाव दैन्य संपन्नपणे मिरविणे, भावने गुणे सुखदुःख. हेच ते गणुदासांचे कोडे, येणे परी जेव्हा उलगडे, ईशावास्याचे केणे सापडे, ठाईच पडे अर्थबोध. ईशेचे आच्छादिला जो सारा, हा अवघा ब्रह्मांडाचा पसारा, तेथे तयाविन उघडा थारा, कोण विचारा मानिया. तेही पूर्ण हेही पूर्ण, पूर्णापासा उद्भवले पूर्ण, पूर्णातून काढता पूर्ण, राहील पूर्णची अवशेष. हे संस्कृत श्लोक आहे. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या श्लोकात हे सांगितले की ते पूर्णच आहे शेवटी. मी माझे हे पार दौडावे, निराभिमानत्वे सदा वर्तावे. पोरीची दैन्य ईश्वरी अंश, पटपुर साडी हेही तदंश, दाता दे दान हेही अशेष, एकची ईश भरलेला. मी माझे हे पार दौडावे, निराभिमानत्वे सदा वर्तावे, त्यागपूर्वक भोग भोगावे, अभिलाषेचे नच काही. ऐसी बाबांची अमोघवाणी, प्रचिती मिळविली अनेकांनी, अप्राणांत शिर्डीन सोडूनी, जनी विजनी प्रगटत. कोणास मच्छिंदरगडावर, कोणास कोठेही असे शहर, कोल्हापूर सोलापूर रामेश्वर, इच्छा मात्रे प्रगटत. कोणास आपल्या बाह्यवेशी, कोणास जागृती वा स्वप्नविशेषी, दर्शन देत अहर्निशी, पूर्विता सोशी भक्ताची. ऐसे अनुभव एक ना दोन, किती म्हणावे करावे वर्णन, शिर्डीस जरी वस्ती स्थान, अलक्ष प्रस्थान कोठेही. ही पाप कोण पोर कोणाची कोण, यत्कंचित गरीब मोल करीन, नारिंगी साडीवरी तिचे गायन, निघाले मुखातून साहजिकच. शंका मुन्न बाबास पुसावी, या मोलकरणीने ती निरसावी, तीही काकांच्या इथे असावी, रचना ही मायावी नाही आधीही तेथे मोलकरीण, असावी हे कैसे बाबास ज्ञान, तीही भविष्यकाळी हे गाऊन, श्रुत्यर्थ बोधन व्हावे कसे. परी ते झाले खास, वाटले आश्चर्य गणुदासास, आशंकेचा भ्रमनिरास, ईशावास्य आकळले. श्रोत्यामनी येईल शंका, खटाटोप तरी काय तुका, स्वयच स्वमुखे बाबांनीच का, फेडली ना आशंका तेथेच. हे काय जागीच नसते करविले, परते नसते महिमान कळले, ईशे त्या पोरीसही आच्छादिले, प्रगट केले ते बाबांनी. आत्मयाथाम्य निरूपण, हेची सर्वोपनिषदाचे पर्यावसन, हेची मोक्षधर्म निष्करण, गीतार्थ प्रवचन ते हेच. प्राणी भिन्न आत्मा अभिन्न, आत्मा कर्तृत्व भोक्तृत्वहीन, तो ना अशुद्ध पाप पुण्यधीन, कर्माचरण त्या नाही. तो न अशुद्ध पाप पुण्याधीन, कर्माचरण त्या नाही. मी जातीने उच्च ब्राह्मण, इतर मज होणी नीच वर्ण, वसे ऐसे जोवरी दे भेद ज्ञान, कर्माचरण आवश्यक. मी अशरीर सर्वत्र एक, मजहुनी कोणी नाही अनेक, मीच की सकळांचा व्यापक, स्वरूपोन्मुख हे ज्ञान. पूर्ण ब्रह्म स्वरूपोच्युत, ऐसा हा जीवात्मा पूर्वव्रत, कत्तरी सत्स्वरूपात पावावा निश्चित हे ध्येय. श्रुती स्मृती आणि वेदांत, या सर्वाचा हाची सिद्धांत, हेची अंत्यम साध्य निश्चित. च्युताशी अच्युत पद प्राप्त, सम सर्वेषु भूतेषु, जोवरी अप्राप्त हा स्थिती विशेषु, तोवरीन भूतात्मा ऋषिकेषु, ज्ञानप्रकाशु समर्थ. विहित कर्मे चित्त शुद्ध, होता होईल अभेदबोध, शोकमोहादी संस्कृती विरुद्ध, प्रगटेल सिद्ध ज्ञान ते. अखिल त्रैलोक्य चराचर, आच्छादी जो ईश परमेश्वर, निष्क्रिय निष्कळ जो परात्पर,
तो अशरीर सदात्मक नामारूपात्मक हे विश्व सबाई आच्छादी हाच ईश तोच मी भरलो अशेष निर्विशेष रूपत्वे अस्तूप वस्तू तजे निराकार माया गुणे जे साकार कामुका पाठी हा संसार तोची असार निष्कामा हे यत्कंचित भूतभौतिक जगत चेतना चेतनात्मक ईश्वरचे हा अद्वितीय एक निर्धार निशंक करावा जगत बुद्धीचा हा विवेक जरी मनासी पटेना देख तरी हे धनहिरण्यादिक यांचा अभिलाखन धरावा हेची जरी न घडे तरी जाणावे आपण कर्माधिकारी आमरणांत शतसंवत्सरी कर्मची करीत राहावे तेची श्रवणार्थाश्रमोचित यथोक्तानुष्ठान सहित अग्निहोत्रादी नित्यविहित चित्त अकलंकित होईतो एक चित्तशुद्धीचा हा मार्ग तुझ्या सर्वसंग परित्याग हे नाक्रमिता ज्ञानयोग कर्मभोगाची केवळ ही ब्रह्मविद्या हे उपनिषद सर्वांना देती अधिकारविद वृत्तीनं जोवरी झाली अभेद उपनिषदोद्भाव शाब्दिक तरी तोही व्हावा लागे जिज्ञासू आधी तोच मागे म्हणून बाबांनी पाठविले मागे मोलकरीण सांगेल म्हणून स्वयच बाबा हा बोध देते तरीले पुढील कार्य न घडते एकमेव अद्वितीय नसते ज्ञान हे कळते बाबांचे मद वाचून आणिक कोण आहे ती काकांची मोलकरीण मीच तीही दिदली खून ईशावास्य जाणविले परमेश्वरानुग्रह लेश आचार्य अनुग्रह विशेष नसता आत्मज्ञानी प्रवेश सिद्धोपदेशीचा अत्यावश्यक आत्मप्रतिपादक जे जे शास्त्र श्रवणी जाणावे तेच मात्र प्रतिपाद्य हे जे मीच सर्वत्र मजविना अन्यत्र काहीच न होता आत्मतत्वाचे विवरण तोच मी आत्मा नव्हे आन हे जयासी अभेदानुसंधान आत्मा ही प्रसन्नतयासीच असो आत्मनिरूप होता ऐसेच आत्मानुसंधान राखिता ऐसेच निश्चय धरता आत्मता परमात्मा हाती येईल पुढील अध्याय कथानुसंधान विनायक ठाकुराची कथा कथन श्रोते करत सादर श्रवण परमार्थ प्रवण होतील त्याही कथा आयुष्याचं गोड ऐकता पुरेल श्रोती यांचे कोड महापुरुष दर्शनाची होड पुरेल चाड भक्तांची दैसा उगवता दीनमणी अंधार जाय निरसोनी त्याची या कथा पियुष्या पाणी माया हरपोणी जातसे अर्थक्य साईचे विंदान त्याविण करील कोण कथन मी तो एक निमित्त जाण कथेची वधवून घेतील स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरंचिते श्री साई समर्थ सच्चरिते ईशावास्य भावार्थ बोधन नाम विशंतोमाध्याय गोडहा श्री सद्गुरु साईनाथाय नमः श्री साईनाथार्पणमस्तु. बाबांच्या वचनावर विश्वास ठेवून दासगणू पार्ल्याला आले काकांच्या घरी आणि त्यांना उत्कंठा लागलेली की बाबा कोणही मोल करेन कसेही मोल करेन. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दासगणू अजून साखर झोपेमध्येच होते तेव्हा त्यांनी एक सुंदर आलाप ऐकला, एक गाणं ऐकलं. तो त्यांच्या असं जिवारी हे झाला, म्हणजे आवडला. लागला म्हणजे कसा जिवारी लागला की हा बाबा कोण गातंय, उठावं. तर दीर्घ आलाप युक्त मंजूळ असं गायन होतं. काका ते ऐकून तल्लीन झाले. खडबडून ते जागे झाले. तर गीतार्थ बोधिनी लक्ष वेधले, सावचित्तचे ऐकत राहिले. त्यात गीतेचा अर्थबोध असं ते पद होतं. आणि अर्थात ती 8 वर्षाची मुलगी, तिला काय कळतंय असेल असं नाही, पण बाबांनी तेव्हा तिला तेच गाणं गाण्याची प्रेरणा दिली होती. सावचित्तान ते ऐकत राहिले. म्हणे कोणाची पोरं एवढं सुंदर गाते आहे, आणि हिनं म्हणे ईशावास्य उपनिषदाचा अर्थ ह्या पदामध्ये इथं मला उकलून दाखवला. बघावं तरी कोणी मोल करेन. बाहेर जाऊन बघता तर ती 8 वर्षाची मुलगी त्या मोरीवरती भांडी घासत होती. मग कळलं की त्यांच्याकडे एक नाम्या गडी होता चाकरीला, त्याची बहीण भांडी घासायला येत असे. जसं ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेदगायन करून दाखवलं तसंच बाबांनी त्या मुलीच्या तोंडातून ते पद म्हणताना ॲक्च्युअली त्या पदाच्या अर्थातून तिला काही समजले नसेल ते, पण त्याचा उलगडा झाला.
तेव्हा कोणी असं म्हटलं की गणूदास पूजेला बसले होते काकांच्या देवघरात, आणि तेव्हा हे गाणं ऐकलं. काय असेल ते असो, पण त्यांना त्यातून बाबांनी अर्थ उघडून दाखवला. म्हणजे बाबा कुठं? शिर्डीमध्ये. बाबा म्हणे कशाला इकडे तिकडे फिरता, रानोमाळ फिरू नका, मी सगळीकडे भरलेलो आहे. जिथं तुम्हाला काय जे वाटेल तिथं तुम्ही हा दिवसा म्हणजे तुमची जी मनोरथ आहे ते पूर्ण करू शकता. एक 8 वर्षाची पोरगी आहे, अंगाला तिच्या फाटका कपडा आहे बरं, पण ती एका नारिंगी साडीचं असं गाणं गाते सुस्वर, की त्या साडीचा पदर भरजरी आहे, तिचे काठ भरजरी आहेत. काय मौजेची गोष्ट, ती तन्मय होऊन गात्या. मग हिला खायला पोटभर नाही, अंगावर चिंदी पोटभर नाही, पण ती कुणाच्या तरी नारंगी साडीचं प्रसन्न मनाने चिंतन करताना दिसली. म्हणजे यातच हे दाखवला, एक बाबांनी बोध दिला. त्या शब्दाचा अर्थ काय असेल तो, की तुमच्याकडं नसेल तरी प्रसन्न इच्छेनं वदनानं जे आहे त्याच्यामध्ये पण आनंदित राहायला शिका. आता त्याच्या मग बाबांना त्या दासगणूंना त्याचं वाईट वाटलं, तर काकांना म्हणले, पाय हो हिचं उघडं अंग पटकूर आहे, अंगावर फाटकं, द्या की हिला एखादी चांगली साडी. मग आधीच ते कृपामूर्ती काका, आणि मग त्याच्यामध्ये त्यांना ह्यानी विनंती केली. मग काय, त्यांनी बाजारात गेले, एक सुंदर साडी खरेदी केली आणि त्या मुलीला दिली. मग ती मुलगीचं चेहऱ्यावर एकदम आनंद भाव, की जसं जिला कधी साधं अन्न मिळत नाही, कदान्न तिला पंचपक्वान्न मिळालं. मुलगी खुश दिसली. दुसऱ्या दिवशी ती साडी नेसून आली, यांचं काम केलं. समोरच तिथे मुलींबरोबर झिम्मा फुगडी खेळली, त्या साडीची मोठी आवड झाली. दुसऱ्या दिवशी मात्र कामावर येताना ती साडी आपली ठेवून दिली घरामध्ये, आणि पुन्हा आपलं पटकन नेसूनच ती कामाला आली. पण तिच्या चेहऱ्यावर कुठं खिन्न भाव नव्हते, की काल बाबा मी एवढं चांगलं नेसले होते आणि आज मला पटकूर अंगावर आहे, असं काही तिला वाटलेलं नाही. आज ती त्या जुन्याच कपड्यात आली, पण गणूदासांना असं वाटलं, दासगणूंना, की जसं काय तिचं ते मागचं सगळं दारिद्र्य गेलं आणि तिचं ती असं आनंदामध्ये आहे. म्हणजे असमर्थपणे नाईलाज म्हणून फाटकं नेसत होती, आणि समर्थपणे म्हणजे असून पण फाटकं नेसत होती. मग ते दैन्य जे आहे ते पण ती संपन्नपणे आनंदाने मिरवत होती. त्यात तिला कुठलं कमीपणा वाटत नव्हता, लाज वाटत नव्हती. आणि हेच ते दासगणूंचं कोडं होतं, की जे त्यांना उलगडलेलं आहे इथं. मग बाबांनी दाखवून दिलं, की मी माझा हा जेव्हा भाव माणसाचा जाईल, तेव्हाच त्या माणसाला पुढची पदाची प्राप्ती होणार आहे. आता माणसाचं काय, आयुष्यभर माझ्याकडे वस्तू पाहिजे, माझ्याकडे अमकं पाहिजे, तमकं पाहिजे, हे सारं जे असतं, तर त्याशिवाय आता आपण जगू शकत नाही. आपण पण नाही सोडू शकत ना. किती काही तत्त्वज्ञान केलं तरी आपल्याला पण सगळ्याची गरज आहे ना. शेवटी पैसा हा लागतोच. मग एक तर तुम्ही सर्वसंग परित्याग करा, तो नाही जमला तर तुम्ही अशी भावना ठेवा, की हे जे सारं आहे ते काही दिवस सांभाळायचं आहे मला, त्यासाठी मला देवाने पाठवलं आहे. पुढं मला हे सारं इथेच सोडून कुणाच्या तरी दुसऱ्याच्या हवाली करून पुढं जायचं आहे. काही श्रोते म्हणतील, बाबांनी म्हणे स्वतःच सांगायचं ना, एवढं कशाला म्हणे त्यांना तिकडे पाठवलं. ही बाबांचीच माया विरचना आहे ना, कारण त्यांच्या घरी कोण मोलकरीण आहे हे बाबांना कसं ठावं. बरं, ते जेव्हा आले तेव्हा तेच पद त्या मोलकरणीच्या तोंडी काय यावं, म्हणजे बाबांनीच ते सारं केलं होतं. आणि त्यातून बाबांना हे सांगायचं होतं, की कुठला भेद नाही आहे, मी सर्वाठाई भरलेलो आहे. शरीराला आहे पुरुष स्त्री जात पात अमकं तमकं, पण आतला आत्मा आहे त्याला काही आहे का? नाही आहे. आतला आत्मा हा शुद्ध आहे. मग तो प्राणी माणूस कोणाचाही असो, तर मी शरीर सर्वत्र एक, मजवून कोणी नाही आणिक, मीच सकलाचा व्यापक, स्वरूपोन्मुख ते ज्ञान. म्हणजे मी सगळ्यांच्या शरीरामध्ये मी भरलेलो आहे. हेच ज्ञान बाबांना एक प्रकारे द्यायचं होतं. मग कधी कधीचं ज्ञान सांगितलं असतं तर बाबांचं हे जे आहे, की कुठेही मी भरलेलो आहे आणि तुम्हाला दिसेन, हे कळलं असतं का? नसतं कळलं. बाबा सर्व ठाई भरलेले आहेत हे कळण्यासाठी बाबांचा हा खटाटोप होता. अशा रीतीने येथे हा अध्याय संपलेला आहे, आणि आपण आता पुढील अध्यायामध्ये अजून एक अशीच रसाळ कथा बघणार आहोत. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.